मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दसरा मैदान येथील मनपाच्या आरक्षित भूखंडावर व्यापारी संकुलाच्या कामाचे भूमिपूजन। स्नेहदीप फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना किराणा किटचे वाटप। महाशिवरात्री निमित्त शिवमहिमा भक्ती संदेशा कार्यक्रम संपन्न। त्रिवेणी महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप। विरदेल येथे श्री नवनाथ धाम यात्रेस प्रारंभ आणि एमजी दिवरे यांना वाहण्यात आली श्रद्धांजली। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील दसरा मैदान येथील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर व्यापारी संकुलाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील दसरा मैदान येथे महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर व्यापारी संकुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले। धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकरांनी भूमाफियांच्या घशात जाणारा हा भूखंड धुळेकर जनतेसाठी महाप्रयत्नाने खेचून आणून महानगर विकासाचा मार्ग मोकळा केला आहे। या नियोजित भव्य दिव्य व्यापारी संकुलाच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना व्यापार क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून बेरोजगारी संपविण्यास मदत होणार आहे। तसेच धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भरही पडणार आहे। 460 चौरस फुटाच्या 160 व्यापारी गाळ्यांची येथे निर्मिती होणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, संजय शर्मा, गजेंद्र अंपळकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आयराव, हिरामन गवळी, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, महिला शहर जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट, महापालिकेचे मुख्य अभियंता कैलास शिंदे, भीमसिंग राजपूत, यशवंत येवले, भारती माळी, अल्फा अग्रवाल, विजय पाच्चापूरकर, ओमप्रकाश खंडेलवाल, सुनील बैसाने, अमोल मासुळे, चेतन मंडोरे, पवन पोद्दार, आरती पवार, राकेश अग्रवाल, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, दगडू बागुल, बंसी जाधव, संजय वानखेडकर, भगवान चौधरी, श्याम पाटील, भगवान देवरे, ॲडव्होकेट किशोर जाधव, डॉक्टर महेश गुगरी, संजय बोरसे, हेमंत मराठे, अनिल थोरात, संदीप बैसाने, अण्णा खेमनार, सुहास अंपळकर, अरुण पवार, राजेश पवार, सुबोध पाटील, बबन चौधरी, सचिन शेवतकर, पंकज द्रात्रक आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेच्या जागेंवर या शहरातील भूमाफियांचा डोळा आहे आणि तसेच ही दसरा मैदानची जागा आपल्या शहरातील भूमाफियांनी गिरफ्तार करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला भूमिलेख कार्यालयातील अधिकारीही सामील होते आणि हे मोठे निकषच होते। जेव्हा गजेंद्र अंपळकर यांचं लक्षात आलं, त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की अशी अशी पालिकेची जागा आहे, भूमाफिया गिरफ्तार करता आहे आणि म्हणून मी सातत्याने गजेंद्र अंपळकर यांनी फॉलोअप ठेवला, पाठपुरावा केला। मी कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या निदर्शनात आणून दिलं, त्याचप्रमाणे पालिका त्यावेळेस आयुक्तांच्याही लक्षात आणून दिलं आणि सगळ्यात मोठा अडचण भूमिलेख कार्यालय होतं आणि तिथले जे काही भ्रष्टाचारी अधिकारी होते त्यांना बोलून तंबी दिली की ही पालिकेची जागा आहे, पालिकेचं नाव लागलं पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं तर मी दिल्लीत CBI इन्क्वायरी लावून देईल, पण थांबणार नाही। शेवटी असं काही भीती दाखवल्यानंतर ते पालिकेचं नाव लागलं आणि त्याच्यानंतर नवीन आयुक्त आल्यात, नवीन आयुक्तांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं, मदत मिळाली आणि अशा रीतीने गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर जे प्रामाणिकपणे मागे लागलेले होते, त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालं आणि आज भूमिपूजन होतंय
आणि म्हणून धुळेकर जनतेच्या वतीने गजेंद्र रामफळकर यांचं अभिनंदन. जागतिक महिला दिनानिमित्त धुळे येथील स्नेहदीप फाउंडेशन तर्फे गणेशनगर रेल्वे गेट येथील मूर्ती बनवणाऱ्या गरजू महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील स्नेहदीप फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील गणेशनगर रेल्वे गेट जवळ मूर्ती बनवण्याचे काम करणाऱ्या महिलांना किराणा किटचे शुक्रवारी सायंकाळी वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून स्नेहदीप फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू महिलांसाठी काम केले जात आहे. फाउंडेशनच्या मार्फत मनोरुग्ण सेवा वर्षभर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी फाउंडेशनच्या माध्यमातून गणेशनगर रेल्वे गेट जवळ मूर्तीचे काम करणाऱ्या महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्यात तेल, पाऊच, साखर, पोहे, फळे असे किराणा किट देण्यात आले. किराणा किट वाटप केल्यामुळे गरीब कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या प्रसंगी डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी, डॉक्टर सुषमा दाते, प्रतिभा वारी, वैशाली कुलकर्णी, फाउंडेशनसाठी सहकार्य करणारे दीपक कुलकर्णी, किरण पाटील आदी उपस्थित होते. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतो. खरं तर आज खूप मोठमोठे कार्यक्रम होतात. स्त्रीला अतिशय वंदनीय, पूजनीय म्हणून मान दिला जातो. माझ्या मते खरं तर रोजच स्त्री वंदनीय आहे, त्यामुळे रोजच महिला दिन साजरा व्हायला पाहिजे. पण माझा प्रयत्न असा असतो की दरवर्षी ज्या महिलांपर्यंत महिला दिन अजून पोहोचलेला नाही अशा महिला मी शोधत असते. आज त्या निमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर जर हसू आलं तर तो खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केल्याचं समाधान आम्हाला मिळतं. आणि म्हणून आज आम्ही अशा परिसरामध्ये आलेलो आहोत. या सगळ्या महिला आपलं झोपडीमध्ये राहत आहेत, मूर्ती बनवतात आणि अतिशय सुंदर देवाच्या मूर्ती त्या बनवतात, त्याचं पेंटिंगही करतात. हे सगळं आम्ही बघितलं आणि अत्यंत आनंदानं आपला संसार साजरा करतायत. ब्रँडेड कपडे किंवा बंगला, गाडी हे सगळं काही लागत नाही. स्त्री जर मनापासून संसार करायचा असेल तर आहे त्या झोपडीमध्ये सुद्धा ती आनंदानं राहू शकते. हे यांच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा एकदा जाणवतं. आणि हे सगळं करत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, सुषमाताई दाते या माझ्या ज्येष्ठ बहिणीसारख्या आहेत, त्यानंतर वैशाली आणि प्रतिमा या माझ्या मैत्रिणी आहेत. या सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. एकदा दुपारी माझ्या डोक्यात आलं आणि त्या क्षणी आम्ही कार्यक्रमाची तयारी सुरू केली. आणि अशा महिला आपण शोधूया म्हणल्यानंतर कसं शोधावा हा मला जेव्हा प्रश्न पडला तर माझे सहकारी किरण पाटील यानं मला सुचवलं की मी तुम्हाला अशा महिलांची गाठ घालून देतो आणि त्यानं मला इथपर्यंत आणलं. दीपक तयार झाला की आपण सगळी काय तयारी असेल मला सांगा. असं सगळ्यांच्या सहकार्यानं हा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि अशा अर्थानं महिला दिन साजरा करण्याचं समाधान आम्हाला मिळालंय. धन्यवाद. धुळे शहरातील दुडेरी परिसरातील दीपनगरमध्ये ओंकारेश्वर मित्रमंडळातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिवमहिमा भक्ती संदेसह विविध कार्यक्रम संपन्न झाले. धुळे शहरातील दूध डेअरी परिसरातील दीपनगरमध्ये ओंकारेश्वर मित्र मंडळातर्फे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री शिवमहिमा भक्ती संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती संध्याच्या कार्यक्रमात कलाकार, बॉलिवूड स्टार पद्मभूषण पंडित उदित नारायणजी यांचे परम शिष्य डॉक्टर पंडित घनश्यामजी, आंतरराष्ट्रीय बासरी वादक कुमार संजय शिरसोलीकर, प्राध्यापक स्वप्नील, अरुण डमडेरे, कुमारी सौरभ गुरव, रघुनाथ मराठे, शशिकांत दीक्षित हे या भक्ती संध्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी ओंकारेश्वर मित्र मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, ओंकारेश्वर भजनी मंडळ, साईबाबा विजय व्यायामशाळा, रामालय ग्रुप धुळे, राजे द बॉस ग्रुप, भारती परिवार, संपूर्ण मिल परिसरातील मित्र मंडळ, राजमुर्तळा ग्रुप, गोकुळनगर, श्रीरामनगर, दीपलक्ष्मी नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामफळकर, माजी महापौर प्रदीप करपे, सुनील चौधरी, बापू साळवे, शरद मेहेंदळे, गौतम येशी, गणेश आनंदकर, बंटी चव्हाण, भास्कर पारधी, पप्पू ओळकर, अनिल चौधरी, दीपक यादव, दिनेश गवळी, कल्पेश सोनवणे, तुषार पारधी आदी उपस्थित होते. धुळे शहरातील जुने धुळे येथील त्रिवेणी महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील जुने धुळे येथील त्रिवेणी मित्र मंडळातर्फे कुंभारखुंट येथील त्रिवेणी महादेव मंदिर येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे वाटप करण्यात आले. कुंभारखुंट येथे त्रिवेणी महादेव मंदिर असून गेल्या 10 वर्षापासून येथे महाशिवरात्री निमित्त महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्री निमित्त पूजा अर्चा तसेच महाआरती करण्यात आली. शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. त्रिवेणी महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी त्रिवेणी मित्र मंडळ जुने धुळेचे प्रकाश ठाकूर, बापू ठाकूर, पंकज ठाकूर, किरण ठाकूर, मनोज माळी, चेतन माळी, मंगेश पवार, आनंद ठाकूर, अमोल ठाकूर, किशोर ठाकूर, राजमल चव्हाण, शांताराम चव्हाण, रवींद्र माळी, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. त्रिवेणी मित्र मंडळ दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री याचा मोठा कार्यक्रम व भंडारा ठेवतो व भरपूर भाडेकरी आमच्या इथं दरवर्षी
आस्वाद घेण्यासाठी जेवणाचा येतात. बाकी आमचे सर्व सदस्य व मित्रमंडळी जेवढे त्रिवेणी ग्रुपचे सदस्य आहेत सर्वजण लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व आम्हाला हातभार सहकार्य करतात. 2 वर्ष आहे. पुरण ठाकूर आमचे मामा आहेत, आमचे छोटू चव्हाण, राजमल चव्हाण आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त सहकार्य म्हणजे दादासाहेबांचं, चंद्रकांत मधुकर सोनार यांचं ऑर्डर राहतात, बापूसाहेबांचं. त्याच्यानंतर आमचे मामा आहेत बापू ठाकूर, पंकज ठाकूर, आनंद ठाकूर, सुरेश माडी, आनंद ठाकूर, गणेश माडी, भैया माडी, मनोज माडी म्हणतात, जितू माडी. शिंदखेडा तालुक्यातील विरदल येथे श्री नवनाथ धाम यात्रेला महाशिवरात्रीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यात्रोत्सव 8 दिवस सुरू राहणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे श्री नवनाथ धाम यात्रेला महाशिवरात्रीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. विरदेल येथील नवनाथ दर्शन धाम येथे महाशिवरात्रीपासून नाथ संप्रदाय व ग्रामस्थ मिळून यात्रोत्सव साजरा करतात. येथे 10 नाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 18 डिसेंबर 2021 मध्ये परमपूज्य महंत सिद्ध योगी डॉक्टर विलासनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली होती. तेव्हापासून महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीपासून 8 दिवस यात्रा सुरू असते. त्यानिमित्त भाविकांची पूर्ण 8 दिवस दर्शनासाठी रेलचेल असते. यात्रेत जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थांचे, करमणुकीचे साधने, तांब्या पितळ्याचे भांड्यांची दुकाने, बुक स्टॉल, नाथसिद्ध रुद्राक्ष, नवनाथ प्राणायन ग्रंथ स्टॉल तसेच लोकनाट्य तमाशा मंडळाचे आकर्षण असते. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदखेडा पोलीस ठाण्यामार्फत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नवनाथ धाम मंदिर बांधकाम विश्वस्त समिती अध्यक्ष दीक्षाप्राप्त नामदेव पांडू भोई, उपाध्यक्ष साहेबराव पेंढारकर, सचिव राजेश मोरे, खजिनदार विजय तावडे, सरचिटणीस निखिलचंद तावडे, सभासद अजय तावडे, निर्मला भोई, वंदना मोरे, नाथभक्त माजी मुख्याध्यापक MP पाटील, मुकेश बेरे, पत्रकार सुरेश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिनाथ ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्या आदिनाथ विश्व कसं निर्माण केलं, काय केलं ते त्यांनी सांगितलं आम्हाला. प्रथम पुरुष आदिनाथांनी विश्व तयार केलं, त्यानंतर नवनाथ तयार झाले. ते नवनाथ म्हणजे हे आदिनाथ, उदयनाथ, सत्यनाथ, संतोषनाथ, अचलचंद्रनाथ, भरतंकरनाथ, जोडीनाथ, मच्छिंद्र आणि गोरखनाथ. त्यांची स्थापना या ठिकाणी 18 डिसेंबर 2021 साली झाली. हे 3रं वर्ष आहे. नंतर महाराष्ट्रात जे नाथ आहेत मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, काळनाथ, कालिका, देवनाथ, बद्रीनाथ, नागनाथ, सरपटनाथ, हरिनाथ हे महाराष्ट्रात मानलं जाणारे नाथ आहेत. हे सिद्ध 84 नाथांपैकी आहे. आणि खरे जे नाथ आहेत हे नाथ आहेत म्हणजे हे जे मंदिर बांधलं गेलं नाथ म्हणजे सृष्टीकर्ता स्वामी, या जगाचा स्वामी. त्यांना त्यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधलं गेलं. काय त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं की प्रचार प्रसाराने माझा धाम हा नवनाथांचा 5वा धाम आहे. जसे 4 धाम येतात तसा हा नवनाथांचा 5वा धाम आहे. आणि मग नाव काय द्यायचं याला तुमचं? ते बोले मेरा बेटा बोले मेरे धुनी 5वें धुनी का नाम दे देना बोले. ते आदिनाथ जे आहेत 9 धुन्या अगोदर त्या केल्या त्यांनी. त्यांचे ते जेव्हा प्रकट झाले काय तेव्हा 9 धुन्या 4 धुनीवर पृथ्वी चालू आहे आणि 5वी धुनीवर ते बसले वरती. त्या ठिकाणी चंद्र सूर्य नाहीत, तिथे ते बसलेत त्या ठिकाणी. आणि 4 धुन्या त्यांनी ठेवून दिल्या. ज्या दिवशी माझ्या धुन्या बंद होती त्या दिवशी ही पृथ्वी नष्ट होईल. आंबेडकरी चळवळीचे नेते MG डिवरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील फुलवाला चौकातील हॉटेल स्पाइस स्ट्रीट येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 55 वर्षांपासून सतत कष्टकरी, कामगार, शोषित, पीडित, दलित, वंचित, बहुजन आंबेडकरी समाजासाठी काम करणारे MG डिवरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील फुलवाला चौकातील हॉटेल प्राइस स्ट्रीट येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन शंकर खरात व त्यांच्या टीम तर्फे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अशोक दातरक, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, रमेश श्रीखंडे, जोसेफ मलबारी, शिवसेनेचे हिलाल माळी, भूपेंद्र लांबघे, दरबारसिंग गिरासे, हिरामन गवळी, संजय भामरे, शशिकांत वाघ, त्र्यंबक खरात, किरण जोंधळे, नागसेन बोरसे, येसवी तायडे, एलार राव, नागसेन भागुल, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, नागिन मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ कामगार नेते
ज्येष्ठ पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि विशेषतः आंबेडकरी समाजात जन्माला येऊन बहुजनांना न्याय देण्याची भूमिका घेणारे वंचित, कामगार, उपेक्षित महिला, दलित वर्ग यांच्या अत्याचाराला वाचा फोडणारे MG धिवरे हे कालवश झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ धुळे शहरातले सामाजिक कार्यकर्ते शंकरांना खरात यांनी आज धुळ्यातल्या एका भव्य हॉलमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. या श्रद्धांजली सभेमध्ये शहरातल्या सगळ्याच सामाजिक चळवळीतले सर्वच राजकीय पक्षातले नेते मंडळी, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झालेत आणि प्रत्येकाने आपापले धिवरेजी भाऊंबरोबरचे सगळे अनुभव त्या ठिकाणी शेअर केले. गेली 45-50 वर्ष धिवरेजी भाऊंनी जे सामाजिक जीवनामध्ये योगदान दिलेलं आहे त्याला न्याय देण्याचं काम या श्रद्धांजली सभेत झालं. विशेषतः धिवरेजी भाऊ हे धुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच चळवळीचे, डाव्या विचारसरणीच्या चळवळीचे आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर या शहरातल्या सगळ्यांवर निश्चित शोकाकुल वातावरण पसरलं होतं. त्यांचा जे अंत्ययात्रा असते त्याचं एका रथामध्ये, भव्य सजवलेल्या रथामध्ये या शहरामध्ये त्यांची भव्य शोभायात्रा निघाली, अंत्ययात्रा निघाली. त्यांना अनेकांनी पुष्प अर्पण केलेत आणि अत्यंत मोठा विशाल जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेला त्या ठिकाणी उशीर झाल्यावर देखील हजर होता. या सगळ्या कामी शंकर खरात आणि त्यांच्या टीमने मोठी भूमिका बजावली. त्या दिवशी अनेकांना श्रद्धांजली वाहता आली नव्हती. त्याचं निमित्त साधून आज शंकर अण्णा खरात यांनी धिवरेजी भाऊंची एक शोकसभा आयोजित केली आणि या सभेमध्ये अनेकांना त्यांच्याप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यात आला. या जिल्ह्यातल्या नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातले सगळेच वीज कामगार असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, आंबेडकरी कार्यकर्ते असतील, यांचा एक आधारस्तंभ धिवरेजी भाऊंच्या रूपाने हरवलेला आहे. त्यांना आम्ही धुळे जिल्हावासीय भावपूर्ण आदरांजली वाहतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दसरा मैदान येथील मनपाच्या आरक्षित भूखंडावर व्यापारी संकुलाच्या कामाचे भूमिपूजन. स्नेहदीप फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना किराणा किटचे वाटप. महाशिवरात्री निमित्त शिवमहिमा भक्ती संदेशा कार्यक्रम संपन्न. त्रिवेणी महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप. विरदेल येथे श्री नवनाथ धाम यात्रेस प्रारंभ आणि MG धिवरे यांना वाहण्यात आली श्रद्धांजली. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.